उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून हकालपट्टीचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे आणि ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख संजय वसंत कदम यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे। पक्षविरोधी कारवाई केल्याचा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलाय। ठाकरेंच्या आदेशाने कारवाई करण्यात आली। विनायक राऊत यांनी या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक आता जारी केलं आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, एकीकडे उद्धव ठाकरे हे पक्ष बांधणीसाठी सक्रिय होताना दिसतायत, आउटगोइंग त्यांना थांबवायचंय, मात्र दुसरीकडे पक्षविरोधी कारवाया जे करतायत त्यांची हकालपट्टी होती आहे। ज्या प्रकारे आपण पक्षामध्ये सुद्धा संघटनात्मक बदल केले जात आहेत आणि याआधी सुद्धा आपण बातमी दिली होती, ज्या बैठका आढावा बैठका ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतल्या जातात आणि ज्यामध्ये प्रामुख्याने पक्षविरोधी जे कारवाया करते त्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अशा प्रकारे परिपत्रक काढले जातात। खास करून कोकणामध्ये आपण बघतोय की मागील काही दिवसांपासून जे पक्षविरोधी कारवाया करताना समोर आले अशांची हकालपट्टी पक्षातून केली जाते आणि यामध्ये जे जिल्हा प्रमुख होते, म्हणजे खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, गुहागर, दापोली, मंडणगड जे जिल्हा प्रमुख होते संजय कदम यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचं समोर आल्यानंतर त्यांची हकालपट्टी केली आणि तसं परिपत्रक हे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय। यामिनी, अगदी धन्यवाद वेदांत माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।